छान केलंय ग बाबू तू ठेवलंय. गुड मॉर्निंग, हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. घर वगैरे सगळं झाडून घेणं, छान वगैरे फ्रेशनअप होणं, त्यानंतर देवपूजा करणं आणि त्यानंतर मी इथे ब्रेकफास्टच्या तयारीसाठी लागलेली आहे. ब्रेकफास्टच्या तयारीसाठी आज इथे ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवणार आहे. आता उपमा उपीट हे काय म्हणतात त्याच्यावर, तर उपमा बनवण्यासाठी इथे मी लागलेले आहे. आणि त्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण सकाळची कामं प्रोडक्टिव्हरित्या चालू करतो आणि छान असे जातात आपला दिवस आणि छान प्रकारे आपण कामं करून आपल्या स्वतःसाठी जेव्हा वेळ काढतो तेव्हा आपला दिवस प्रोडक्टिव्ह गेला आणि समाधानकारक गेला असं आपल्याला नेहमीच वाटत राहतं. आता इथे ब्रेकफास्टमध्ये मायरा उपमा खाईल किंवा नाही याची शंका मला फारच कमी आहे, कारण की तेव्हा मायराला आवडतही नाही एवढा, त्यामुळे आम्हीही खूप कमी प्रमाणात ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवतो. नाही तर आधी खूप जास्त उपमा वगैरे व्हायचा आणि पोहेही तिला फार कमी जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही अशा प्रकारे तिला पोहे आवडतात. म्हणूनच आज इथे उपमाही बनवला. आणि मायरा फार कमी असे सिलेक्टिव्ह पदार्थ खाते ब्रेकफास्टमध्ये, जसं की इडली झालं, त्यानंतर पराठे, त्यानंतर पुन्हा अजून डोसा, अप्पे आणि पुन्हा अजून तिला म्हणजे थालीपीठही काही काही थोडी प्रमाणात आवडतात. म्हणूनच बघितलं ट्राय करून, पण तिने नाही खाल्लं. मग इथे आमच्या दोघांसाठी चहा, मायऱ्यासाठी दूध आणि इथे ब्रेकफास्टही आम्ही करून घेतला. आणि तुम्हाला सांगू मॉर्निंगची कामं मी आधी कसं करायची की फक्त सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे आवरलं की त्यानंतर सगळं आवरून पुन्हा मी दुपारी स्वयंपाक करायचे, पण आता असं करत नाही. आमचं सगळ्यांचं ब्रेकफास्ट वगैरे करून झाला की मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागते. आधीच तर प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं ब्रेकफास्ट बनवतानाच. त्यानंतर मग ब्रेकफास्ट वगैरे आवरून घेतलं की लगेच मी पटकन स्वयंपाकही करते. आधी असं करायची की ब्रेकफास्ट वगैरे झाला नंतर सगळी कामं आवरायची आणि दुपारी म्हणजे जेवणाच्या आधी स्वयंपाकाला लागायचं, म्हणजे गरमागरम खाता येईल. पण अजिबात आता असा वेळ मी वाया घालवत नाही, कारण की मग आपला दिवस हा पूर्ण त्याच कामांमध्ये जातो आणि आपल्याला जे दुसरे आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या बाळासाठी किंवा फॅमिलीसाठी काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यासाठी वेळच मिळत नाही. आणि नंतर गरम करून का खाणं होईना, पण मी ब्रेकफास्ट वगैरे झाला की लगेच स्वयंपाकही आवरून घेते, म्हणजे आपलं किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे गॅस वगैरे सगळंही क्लीन होऊन जातं. आणि आता तर उन्हाळ्याचं पॉसिबलच होत नाही की आणि जेव्हा मी या गोष्टींमध्ये चेंजेस केलेत ना तेव्हाच्यापासून मला फार जास्त टाईम भेटतो आहे की माझ्यासाठी, मला जास्त कामं करण्यासाठी किंवा मला माझ्यामध्ये काही अजून नवीन गोष्टी काही करायच्या असतील तर त्याच्यासाठी मला भरपूर वेळ मिळतो. म्हणूनच अशा प्रकारे आत्ता सध्या तर माझं रुटीन आहे. आत्ता सध्या म्हणण्यापेक्षा माझं वर्ष झालं असं घरीच असाल आणि जॉब वगैरे करत नसाल ना आणि पूर्ण दिवस अशा कामांमध्येच घालवत असाल तर नक्की अशा प्रकारे तुमचं रुटीन ठेवून बघा. नक्कीच तुम्हालाही फरक जाणवेल की आपल्याला स्वतःसाठी इतर खूप जास्त वेळ मिळतो आणि कामाचाही कंटाळा येत नाही. आणि इथे काय चालले मायऱ्याचं माहिती आहे, जो ट्रेंडिंग व्हिडिओ सध्या चालू आहे ना ते करून दाखवते ती मला. आणि पसारा तर बघू शकता, पसाऱ्याला तर काही लिमिटेशन्स नसतात. आईचे सगळे प्रोडक्ट वगैरे असे आमच्या घरभर हॉलमध्ये पडलेले असतात आणि मुलांनाही त्यांच्या मनाप्रमाणे आपण खेळून नाही दिलं तर मग त्यांचीही फार चिडचिड होते आणि आपलीही चिडचिड होते आणि मग ते त्यांच्या खेळण्यामध्ये मग्न होतात आणि आपणही आपल्या कामांमध्ये व्यस्त राहतो. म्हणूनच अशाही गोष्टी मुलांना करून द्याव्या लागतात. आता एवढी मायरा मोठी कधी झाली ना मला तर कधी कधी फार जास्त प्रश्न पडतो. आपलं जे बघतात मुलं तेच अनुकरण करत असतात. आता छोटीशी इथे घासणी आणली आहे, भांडे घासती आहे, धुती आहे, पुन्हा ते असंच सिक्वेन्स वाईज लावती आहे. बापरे, मला तर कधी कधी खूप जास्त असं म्हणजे भरून आल्यासारखं होतं की एवढी हुशार कधी झाली आहे मायरा आणि एवढी मोठी कधी होत चालली आहे. आणि असं नाही आहे तिला म्हणजे इतकी छान सवय लागल्यात ना, कारण की जेवढा ती घरभर पसारा करते तर आपण सांगितलं आता कधी कधी ठीक आहे मूड वाईज असतं, पण तिला म्हटलं ना मायरा एवढं आवडून घे तर ते इझिली सगळं आवडूनही घेते. म्हणजे अशा काही गोष्टी मुलं मनानेही करतात. ते नाही का, ओके. किती छान केलंय ग बाबू तू ठेवलंय. अजून बघा वाटरमेलन. बाय 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 बाय.
आणि इथे काय तिचा ड्रामा चालला होता, तुम्हाला समजलंच असेल. आई कसं व्हिडिओमध्ये बोलते, आई कसं सांगते सगळ्यांना, तसंच इथे तिचं चाललं होतं. मला बोलून दाखवत होती. आणि म्हणजे बऱ्याच आपल्या ज्या गोष्टी असतात ते मुलं अनुकरण करतात आणि खूप काही शिकून जातात. म्हणजेच आपल्याला त्यांच्यासमोर कसं वागायचं हेही आपल्या लक्षात येतं. मुलं आपल्याला खूप सारं काही शिकून जातात, पण ते आपल्या नकळत शिकतात, आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि या गोष्टी दिवसभराच्या कामातल्या ज्या गोष्टी असतात, आता इथे माझं सकाळी सगळं आवरून 12च्या आत सगळी कामं झाली होती आणि छान असा प्रोडक्टिव्ह दिवस जातो किंवा आपल्याला स्वतःसाठी म्हणजे जो काही वेळ भेटतो ना, तो काही म्हणजे समाधानकारक असतो. त्यानंतर लगेच इथे संध्याकाळचंही रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. म्हणजे खूप जास्त अशी कामांचा कंटाळा येत नाही किंवा आपल्याला असे अंगावरती खूप जास्त कामं पडल्यासारखी वाटत नाही, जेव्हा आपण अशा पद्धतीने घरातली कामं मॅनेज करत असतो. आणि खूप जास्त म्हणजे कंटाळतो तेव्हा खूप काही करण्याचं मनही होत नाही. म्हणूनच असं प्रोडक्टिव्हली डे आपला कसा जाईल तेव्हा आपण सगळ्या गृहिणींनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मुलांनाही तेवढाच वेळ द्यावा लागतो. त्यानुसार आपण आपली कामं कशी आवरावीत हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. आज इथे संध्याकाळच्या मेनूमध्ये नॉनव्हेजचा बेत होता आणि नॉनव्हेजचा असेल तर माहितीच आहे तुम्हाला, मसाला वगैरे भाजण्यात आपला वेळ जास्त जातो आणि मग थोडंसं ठीक आहे तेवढ्या वेळापुरतं मग तो मसाला वगैरे भाजून घेतला आणि इथे मी कामासाठी लागले. आणि त्यानंतर एका बाजूला लगेच भाजी वगैरे बनवून घेतली आणि आता भाकरी बनवताना खूप जास्त पसारा होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे आपण कसं की आपल्यालाच खूप जास्त कंटाळा येतो, म्हणून करताना एकदम जास्त काळजीपूर्वक कामं करायची आहेत. म्हणजेच आपल्याला कंटाळवाणा दिवस जाणार नाही किंवा कामं करतानाही कंटाळा येणार नाही. म्हणूनच आपण प्रत्येक गृहिणीने आपला पूर्ण दिवस कसा जाईल आणि पूर्ण दिवसाचं आपलं नियोजन कसं असलं पाहिजे, आपलं शेड्यूल हे ठरलेलं असलं पाहिजे. आणि म्हणूनच सगळ्या कामांचं नियोजन अगदी तंतोतंत ठरलेलं असलं की आपल्यालाही कामं व्यवस्थित आणि वेळेवर होऊन जातात आणि कंटाळवाणीही वाटत नाहीत. आणि सांगायचं झालं तर घरात खूप जास्त पसाराही होत नाही. अशा प्रकारे कामं तुम्ही करत असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि करत नसाल तर नक्कीच करायला स्टार्ट करा आणि स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात करा. काय होतं ना, आपण जर दिवसभर फक्त काम वगैरे काम म्हणजे असं थांबून कामं वगैरे करत राहिलो. आत्ता मी एवढं भाकरी केल्या, पुन्हा नंतर थोडं बसते आणि त्यानंतर भाजी करते. त्यानंतर मग घरातली काही छोटी-मोठी कामं असतील ती नंतर करते किंवा असं काही करत गेलं ना, मग आपला दिवस पूर्ण कंटाळवाणा होऊन जातो आणि आपल्यालाही बोर होतं. म्हणजे असं होत नाही की म्हणजे आता मी एवढी कामं केली आहे, मला म्हणजे जरी थोडीही कामं केली ना तरीही आपल्याला बोरिंगवाणं होतं आणि कंटाळवाणा दिवस जातो आपला. म्हणून जे अशा छोटे-छोटे टिप्स आणि जे छोटे-छोटे बदल ते आपल्याला खूप काही जास्त परिणामकारक ठरून जातात. आणि म्हणूनच तुम्हाला मला एवढं सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून, नसेल सुरुवात केली तर नक्की स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी सुरुवात करा. बघा मग भाजी मस्त झाली होती भाजी. त्यानंतर मस्त मी असं जेवण वगैरे केलं आणि मग मायराला आम्हाला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं. मायराला असं होतं की बाहेर गेलं की घरीच यायचं नको. बापरे! तिला किती वेळा चल म्हटलं वापस, तर तिचं असं होतं की यायचंच नाही आहे. त्यानंतर मग सगळीकडे अशी फिरत होती एकटीच, तिला सोबतही कोणी नव्हतं तरीही तिचं एकटीचंच चाललं होतं. आणि तिचं असं होतं की म्हणजे हे खेळायचं, हे झालं की ते झालं, म्हणजे असं मुलांचं असतं ना तसंच तिचं काही होतं. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. अशा प्रकारे माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जा. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी सततच मी घेऊन येत राहील. आणि चला मग, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुमची काळजी घ्या.